आजच्या वेळेत जर लक्ष देऊन पाहिलं तर खरी गोष्ट समोर येईल की लोकांचं वय जरी 25-30 वर्ष असले तरी त्यांचा चेहरा हा 40 ते 45चा दिसू लागतो. डोळ्याच्या खाली काळे वर्तुळ, स्किन लूज होणे आणि ती नैसर्गिक चमक जी कधी चेहऱ्याची आपल्या ओळख होती ती आता हळूहळू कमी होत चालली. बघा, काही व्यक्ती आरशाच्या समोर उभे राहून स्वतःलाच प्रश्न विचारतात की मी एवढ्या कमी वयात चेहरा एवढा थकलेला माझा का दिसतो आणि मी वयस्कर का दिसायला लागलोय. खरं तर हा फक्त वयाचा इफेक्ट नाही, याचं खरं कारण आहे आपली बदललेली जीवनशैली. जो आपण ताणतणाव घेतो, खानपान, झोपेची कमी आणि प्रदूषण याचा परिणाम आहे. बघा, आयुष्याच्या धावपळीत आपण स्वतःला विसरून जातो, शरीर आणि त्वचेची काळजी घेणे विसरून जातो. याने त्याचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला भेटत असतात की आपली स्किन हिची खरी ताकद हरवून बसलेली आहे. बघा, आणि हळूहळू वयाच्या अगोदरच आपण वयस्कर दिसायला सुरुवात होतो. पण खरं तर तुम्ही जर लवकरच काही चेंजेस तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये केले तर स्किन आणि शरीरामध्ये नक्कीच बदल होऊ शकतात. त्वचेवर पूर्वीसारखाच ग्लो येऊ शकतोय, त्वचा ताजीतवानी चमकदार होऊ शकते आणि हे बदल घडवून आणणे ही काही अवघड गोष्ट नाही आहे. आज आपण असं काही प्रभावी उपाय पाहणार आहोत ज्यांच्या मदतीने आपण आपल्या त्वचेत वाढलेले वय कमी करू शकतो. फक्त वेळ आहे योग्य माहितीची, चांगल्या सवयींची आणि रोजच्या चांगल्या देखरेखीचीही. जेव्हा आपण आपल्या शरीराला चांगलं पोषण देतो, योग्य आराम देतो किंवा योग्य आराम करतो आणि स्किनची योग्य प्रकारे देखभाल करतो, तेव्हा परत हळूहळू चेहरा आपला जिवंत आणि आकर्षित बनतो. आज आपण असे प्रभावी आणि प्राकृतिक उपाय बघणार आहोत जे फक्त तुमच्या त्वचेच्या वयालाच कमी करायला मदत करेल. त्याचबरोबर जी काही तुमच्या चेहऱ्यावरची चमक हरवलेली होती ती चमक आणि ताजीतवानगी स्किन तुमची माघारी यायलाही मदत होणार आहे. जर तुम्ही या उपायांना तुमच्या रोजच्या दिनचर्येत समावेश केला तर काहीच दिवसांत तुम्ही अनुभवसाल की तुमचा चेहरा पहिल्यापेक्षा स्वस्थ आणि आकर्षित दिसायला लागलाय. काही वेळा असं होतं की व्यक्तीचं वय हे 25 ते 30 असते, पण चेहरा एवढा निस्तेज होऊन जातो की त्यांचं वय 40 ते 45 वर्षे दिसू लागते. चेहऱ्याची स्किन लूज पडणे, डोळ्याच्या खाली काळे वर्तुळ येणे, डाग येणे, त्याचबरोबर स्किन एकदम कोरडी, निर्जीव होणे, बघा अशी दिसून येते. खरं तर त्वचा हा सौंदर्याचा हिस्सा नसतो, तर ही आपल्या शरीराची आणि मनाच्या स्थितीचे प्रतिबिंब आहे. बघा, जेव्हा आपण ताणतणाव घेतो, टेन्शन घेत राहतो, चुकीचे खाणे, काही पण ड्रिंक करणे, झोप पूर्ण न घेणे आणि शरीराला योग्य पोषण न भेटणे, तेव्हा स्किन हळूहळू आपली प्राकृतिक ऊर्जा हरवून बसत असते. मग हेच कारण आहे की लवकर स्किन खराब, निर्जीव होत असते, सुरकुत्या येत असतात आणि खरं तर हे आहे की स्किनच्या वयाला 100% बदलता येतं. बघा, आपण यासाठी काय काय करू शकतोय. आपल्याला आपल्या जीवनशैलीत बदल करावे लागणार आहेत. त्वचेची जर योग्य काळजी घेतली तर त्वचा परत ताजीतवानी आणि चमकदार नक्कीच दिसणार आहे. नंबर 1चा उपाय आपल्याला काय करायचा आहे, शरीराचं आणि त्वचेचं खरं अमृत म्हटलं तर ते पाणी आहे. पाणी हा जीवनाचा आधार आहे आणि त्वचेसाठी पाणी अमृतापेक्षा कमी नाही आहे. जेव्हा शरीरात पाण्याची कमी होते तेव्हा सगळ्यात अगोदर आहे ना त्याचा परिणाम आपल्या स्किनवर दिसून येत असतो. पाण्याच्या कमीने स्किन सुकून जाते, असे दिसते की तिच्यात जीवच नाही आणि हळूहळू सुरकुत्या पडायला सुरुवात होते. खरं तर आपल्या चेहऱ्याच्या ग्रंथी पाण्यावरच आधारित असतात. जेव्हा शरीराला पर्याप्त पाणी प्राप्त होते तेव्हा त्या ग्रंथी योग्यरित्या काम करत असतात, ज्याने त्वचेमध्ये ओलावा बनून राहतो आणि त्वचा मऊ आणि चमकदार दिसू लागते. जर कोणी रोज दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी पिते तर शरीरातले जे विषारी पदार्थ असतील ते हळूहळू बाहेर निघतात. याने त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसू लागते. सकाळी उठून तुम्ही कोमट पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे. याचा आहे ना खूप लाभही आपल्या शरीराला होत असतो, कारण हे पाणी शरीराची आतून सफाई करत असते आणि त्याने त्वचेत नवीन चमक येते. बघा, याच्यासाठी तुम्ही नारळाचं पाणीही पिऊ शकताय, लिंबू पाणीही पिऊ शकताय आणि ताज्या रसाळ बघा फ्रेश भाज्याही खाऊ शकताय तुम्ही. याने हे आहे ना स्किनला खूप चमक येणार आहे. मग तुम्ही सकाळी जरी नारळाचं पाणी घेतलं तरीही चालेल, तुम्ही सकाळी लिंबू पाणी घेतलं तरीही चालणार आहे. नंबर 2, झोप पूर्ण न होणे. बघा, आता आपण आजकाल सगळ्यांना सवय आहे की मोबाईल आपण जास्त वापरायला लागलेलो आहोत, त्यामुळे आपली झोप कमी झालेली आहे आणि आपण हे नाही समजून घेत की आपल्यासाठी म्हणजे आपल्या त्वचेसाठी झोप ही
त्वचेसाठी एक प्राकृतिक प्रक्रिया आहे. जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा शरीर त्याची बघा मरम्मत करत असतं, म्हणजे मरम्मत करण्याची प्रक्रिया करत असतं. बघा दिवसभराची जी काही थकावट आहे त्याला शांत करण्याचं काम हे रात्री झोपच करत असते. जर एखादी व्यक्ती 4-5 तासच झोप घेत असेल तर हळूहळू त्याचं चेहऱ्यावरती आहे ना थकावट दिसू लागते. डोळ्याखाली काळे वर्तुळं दिसू लागतात, डोळे निर्जीव व्हायला सुरुवात होते, त्वचेतील चमक कमी होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्याही येतात. पण आपण जर 7 ते 8 तास झोप घेतली तर शरीराला योग्य वेळ भेटतो, ज्याने ते नवीन कोशिका बनवू शकते. ह्या प्रक्रियेत शरीर कोलिजन नावाचे एक प्रोटीन तयार करत असतं, जे त्वचेला मजबूत आणि लचिले बनवतं. हेच कारण आहे की योग्य झोप घेणाऱ्या व्यक्तींचा चेहरा ताजातवाना दिसतो. त्यामुळे योग्य झोप घेणे आवश्यक आहे. नंबर 3, संतुलित व पौष्टिक आहार त्वचेसाठी सर्वात महत्त्वाचा आहार आहे. कारण आपण आहे ना आहाराकडे पण लक्ष देत नाही. कारण आहे ना आहार ही त्वचेची आणि शरीराची निर्मिती करत असते. जर जेवण पोषक तत्वांनी परिपूर्ण असेल तर स्किन स्वस्थ राहते आणि जर जेवणात पोषणाची कमी असेल तर त्वचा लवकर वयस्कर दिसू लागते. त्वचेला जवान बनवून ठेवायचं असेल तर अशा गोष्टी खाव्यात की ज्यात आहे ना व्हिटॅमिन ए, सी, ई, झिंक आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असले पाहिजे नाही. यामुळे आहे ना तुमची त्वचा सुधारणार आहे. हिरव्या पालेभाज्या खा, फळभाज्या खा, ही त्वचेसाठी भरपूर लाभदायक आहेत. बघा तुम्ही गाजर खाऊ शकताय, टोमॅटो खाऊ शकताय, पालक, संत्रा, बदाम, अक्रोड हे खाऊ शकताय तुम्ही, ज्याने त्वचेची चमक वाढते. त्याचबरोबर बघा आपण आपल्या आहारामध्ये जे तेलकट पदार्थ घेतो ना त्याच्यापासून आपल्याला लांब राहायचं आहे. जंक फूडपासून लांब राहायचं आहे. जास्त करून साखरेचे पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत. कारण अशी पदार्थ आहे ना चेहऱ्यासाठी खूप हानिकारक असतात. हे पदार्थ शरीराला सूज निर्माण करतात आणि याने आहे ना आपण लवकर म्हातारे दिसत असतो. तर थोडक्यातली ही माहिती आहे. स्किनची काळजी कशी घ्यायची, काय आहारामध्ये काय चेंजेस करायचे, पाणी किती प्यायचं, हे खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लास्टपर्यंत पण आलेला असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीनच आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय आणि थँक्स फॉर वॉचिंग.